कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर. रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकारी आणि प्रशासनाचे केले कौतुक. रत्नागिरीत महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर. विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित. शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन कार्यक्रमात पद्मश्री भिकल्या धिंडा आणि आंतरराष्ट्रीय क्रीडापटू शीतल गायकवाड यांचा सत्कार. आणि वर्सोली बीच परिसरात पोलिसांची मोठी कारवाई. अंमली पदार्थांविरोधात करण्यात आली कारवाई. 3,18,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पाहूया सविस्तर वृत्त. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान SIR प्रक्रिया आणि महसुली कामांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल जिल्ह्यातील अधिकारी आणि प्रशासनाचे अभिनंदन केले. SIR म्हणजे प्रत्येकाला आपलं नाव मतदार यादीत आणायचं आहे. जे जे लोक रत्नागिरीमध्ये राहतात त्या सर्वांनी आपले मतदाराची नोंदणी, कारण जुनी मतदार यादी स्क्रॅप झाली आहे, आता नव्याने मतदार यादी होणार आहे. या यादीमध्ये कुठलंही मृत व्यक्तीचं नाव राहणार नाही आहे. या यादीमध्ये या जिल्ह्यामध्ये कोणी घुसखोरी केली असेल त्याचं नाव राहणार नाही आहे. रत्नागिरीचा राहणारा जन्म झालेला व्यक्ती या यादीमध्ये येणार आहे. आणि म्हणून SIRची प्रक्रिया जी सुरू आहे, या प्रक्रियेमध्ये चिपळूण मतदार, चिपळूण जो आपला विधानसभा आहे, मी चिपळूण विधानसभेचे आमचे AIDU आणि टीमचं अभिनंदन करतो की चिपळूण विधानसभेच्या AIDU आणि प्रांताने या ठिकाणी राज्यात पहिला मतदारसंघ आणलेला आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या प्रांताचं आणि टीमचं अभिनंदन करतो. एवढंच नाही तर दापोलीचा मतदारसंघ, या ठिकाणी तिथले प्रांत आणि टीम आहे, त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी राज्यामध्ये दुसरा मतदारसंघ म्हणून या ठिकाणी पुढं आणलेला आहे. आणि गुहागर आणि राजापूर तिसरा आणि चौथा. महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक SIRमध्ये कोणी मिळवला तो रत्नागिरी जिल्ह्याने मिळवला. याबद्दल कलेक्टर आपल्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने प्रचंड ताकदीने आमच्या टीमने काम केलं. रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आलं. नागरिकांच्या महसुली अडचणी जागेवरच सोडवण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार प्रमोद जठार, आमदार प्रसाद लाड, आमदार किरण सामंत, विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. रत्नागिरीत माध्यमांशी संवाद साधताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटावर टीका केली. काँग्रेसबाबत युती करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे की अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात. त्यामुळे तर बोध घेतला पाहिजे त्यांनी की काय करतोय, कशाकरता करतोय. याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची टीकाच मिळणार आहे. काय मिळणार आहे तुम्ही असे प्रयत्न करू नये. तर संजय राऊतांनी एक ट्विट केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि अनंत दिघे या दोघांचे फोटो होर्डिंगवरनं गायब होते, खरा चेहरा दिसला असं त्यांनी काल ट्विट केलेलं आहे. असं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी आणि अनंत दिघेजी यांचे फोटो आमच्या सर्वांच्या हृदयाच्या रक्ताच्या वाहिनीमध्ये आहे. त्यामुळं इथं फोटो लावला नाही, तिथं फोटो लावला नाही. यापेक्षा त्यांनी समजलं पाहिजे, संजय राऊत आणि टीमनी, की त्यांनी तर विचारच सोडून दिले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार कुणी सोडले? काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कुणी मांडली? काही काँग्रेसचे विचार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मान्य होते? त्यांनी असं म्हटलं होतं, तर ज्या दिवशी मला काँग्रेसच्या दावणीला जावं लागेल त्या दिवशी मी पक्ष विसर्जित करून टाकू, हे भूमिका घेतली होती. तुम्ही काय केलं आहे? तुम्ही तर विचाराशी या ठिकाणी कॉम्प्रोमाइज केली. तुम्ही त्या ठिकाणी काँग्रेसच्या विचार स्वीकारले. मताच्या लागून त्यांना करता तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात. तुम्ही काय सांगता लोकांना? कुणाला संस्कार शिकवता?
आणि त्यामुळं हे बोलणं सोपं आहे, वागणं कठीण आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्या दिवशी उद्धव ठाकरेजी किंवा टीम अंगीकारेल त्या दिवशी खरी शिवसेना तयार होईल. त्यांनी विचार सोडले, हाच त्यांचा प्रॉब्लेम. सामनातून आज एक अग्रलेख आलेला आहे, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मोदींना खरी गरज देवेंद्र फडणवीसांची आहे, म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीसांना दिल्लीमध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि अमित शहा आणि मोदी यांच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे. आता याच्याकडे तिसरा डोळा कुठला आहे मला माहिती नाही. त्यांना कोणी तिसरा डोळा दिला असेल तर माहीत नाही. काही होणार नाही आहे. देवेंद्रजी या राज्याचे मजबूत मुख्यमंत्री आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रही पूर्ण करू शकतात. त्यामुळं अशा वावड्यांना, अशा बोलण्याला काही अर्थ नाही. रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचं कौतुक केलं. पाहुयात नेमकं काय म्हणालेत मंत्री उदय सामंत. हे रत्नागिरीमध्ये माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं आहे. मी मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एखादा कार्यक्रम मंत्रालयापुरता मर्यादित न ठेवता तो जनसामान्यांपर्यंत पोचला पाहिजे, म्हणून बावनकुळे साहेब अतिशय महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये बजावत आहेत. आणि अजून एक मनापासून त्यांचं कौतुक करतो की हा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना शासन आपल्या दारी या नावानं सुरू झाला आणि तो तसाच पुढे नेण्याचं काम न खंडित करता बावनकुळे साहेब करत आहेत. हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि महसूल विभागाचे प्रश्न हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत असतात. ते गल्लीतले प्रश्न देखील मंत्र्यांच्या समोर सुटले गेले पाहिजेत. ही एक प्रामाणिकपणाची भावना घेऊन बावनकुळे साहेब महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. हा तिसरा किंवा चौथा त्यांचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांचं जिल्ह्यामध्ये देखील स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून कौतुक देखील करतो. शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन खालापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं आयोजित भव्य रॅली आणि मेळाव्यात रायगडसह राज्यभरातून सुमारे 25,000हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला. मेळाव्यात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी शेतकरी, विद्यार्थी आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत सरकारवर टीका केली. या मेळाव्याने शेकापच्या संघटनात्मक ताकदीचं दर्शन घडल्याचं पाहायला मिळालं. परंपरेने गेली 79 वर्ष आम्ही या ठिकाणी एकत्र जमतो. त्यातले सर्व कार्यकर्ते ज्याप्रमाणे पंढरीला वारकरी जातात त्याप्रमाणे या ठिकाणी येत असतात, स्वतःच्या खर्चानं, स्वतःप्रमाणे. आणि तिथल्या ज्या ठिकाणी हा मेळावा होतो त्या ठिकाणी सर्व त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था तिथलं तालुक्याचं युनिट आमचं करतं. आज आलिशान अशी या ठिकाणी व्यवस्था खालापूर युनिटनी केली आणि त्यामुळे मी आनंदित आहे. दुसरं म्हणजे आजचा मेळावा हा दिल्लीच्या राजकारणानंतर जे आंदोलन तरुणांनी या देशातल्या केलं, प्रत्येक राज्यातला तरुण हा त्या ठिकाणी हजर राहिला आणि त्याने त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या मस्तीमध्ये जे सरकार 12 वर्ष होतं त्याला नमवण्याचं काम या छोट्या 15 वर्षापासून 25 वर्षाच्या मुलाने केलं. त्या आनंदामध्ये आम्ही आज वर्धापन दिन साजरा केलेला आहे. आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आघाडीची अजून ती रणनीती नाहीये, पण देशातले युवा ज्यांनी नीटच्या बाबतीतले खूप मोठं आंदोलन या देशामध्ये उभं केलं होतं आणि ज्या आंदोलनाला बघून केंद्र सरकारचा अहंकार त्या ठिकाणी मोडला गेला होता, त्या युवांच्या संघटनेने आता निर्णय घेतलेला आहे की आपल्याला ईव्हीएम बद्दल एक आंदोलन त्या ठिकाणी करावं लागेल. पण सुरुवात करत असताना त्यांनी एक प्रश्न विचारलाय की आता ईव्हीएम बद्दल आपलं मत काय, आणि खाली जर आपण वाचलं तर सगळ्यांचंच मत आलंय ईव्हीएम हे लोकशाहीच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांना कन्फ्युजन आहे आणि लोकशाहीमध्ये कन्फ्युजन हे कधी त्या ठिकाणी योग्य नसतं. जर कन्फ्युजन असेल तर लोकांना विश्वासात घेऊन जसं पूर्वी तिथं चिठ्ठीवर त्या ठिकाणी आपल्याला बॅलेट पेपरवर तिथं मतदान केलं जात होतं तसंच मतदान केलं जावं असं युवांची मागणी आहे. ज्या पक्षाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, ज्या निष्ठेने काम केलं, आम्हाला खूप प्राऊड फील होतं. आणि आज विद्यार्थी आंदोलनात सुद्धा जी भूमिका आमच्या सगळ्या नेते मंडळींनी घेतली स्टुडंट्सच्या पाठीशी राहून, त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. आणि आज सगळीकडे
लोक ग्रासलेली आहेत वाढत्या इलेक्ट्रिक बिलमुळे. म्हणजे जे ब्युटी पार्लर वालीचं बिल 3,000 यायचं ते आज 12,000 येतं आणि सगळीकडेच म्हणजे शेतकरी असो सगळ्यांचंच बिल येतंय आणि हे होतंय फक्त स्मार्ट मीटरमुळे. तर स्मार्ट मीटरच्या त्या न्यायासाठी सुद्धा आम्ही लढणार आहे. वाढत्या बिलाच्या न्यायासाठी आम्ही स्मार्ट मीटर विरुद्ध लढणार आहे. तर ही सगळ्या भूमिका खूप योग्य आहेत, लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या आहेत आणि या सगळ्या लढ्यात सहभागी होताना खूप आनंद होतो. नाही, विद्यार्थी आंदोलन गेल्यावर विद्यार्थी खूप चिडलेले, पण त्यांच्यावर खूप प्रचंड दबाव होता. मी तुम्हाला जुनं सांगत नाही, लेटेस्ट सांगते. आता ज्या पद्धतीचा पोलिसचा क्रॅकडाऊन चालू आहे की प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटवर जातात, त्यांचे पर्सनल डिटेल्स लीक करतात आणि त्यांना दबाव करतात की तुम्ही हे पोस्ट करू नका, अशी प्रधानमंत्र्यांची माफी मागा, तशी मागा. तुम्ही आज फेर डिसूजा नावाचे पत्रकार आहे, जी फार क्रेडिबल पत्रकार आहे, तिच्या सगळ्या पोस्ट पहा, हे पहा. मला वाटतंय कंटिन्युअस लोकांचा आवाज दाबण्याचं जे काम आहे हे करतायत. म्हणजे आय वोंट बी सरप्राईज उद्या साम्या किंवा माझं अकाउंट हॅक झालं तर. टोटल हेच चालू आहे. म्हणजे साम्या तू तुझा अनुभव सांग, तुला कसे कलम लावलेले. आम्ही ज्यावेळेस मुंबईमध्ये 20 तारखेला आंदोलन करायचं ठरवलं त्यावेळेस पोलिसांनी जे ऑर्गनायझर्स होते सगळ्यांना घरापर्यंत जाऊन हाऊस अरेस्ट केलं. आम्हाला 12 तास पोलिसांनी ताब्यामध्ये ठेवलं. तर हे नक्कीच महाराष्ट्रामध्ये जे भाजपचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे त्यांना नको होतं की विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करावं आणि पोलिसांचं दबाव तंत्र त्यांनी वापरला. आम्ही विद्यार्थी आहोत आणि आमच्यावरती कलम लावली, तुम्ही आम्हाला गुन्हेगार ठरवलं, मग आम्ही दहशतवादी आहोत का या देशातले की त्यांच्यासारखं लाठीचार्ज दिल्लीत केला आणि मुंबईत पण तेच बघायला. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित आदिवासी समाजाचे ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या दिंडा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आमदार रोहित पवार, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आला. आदिवासी संस्कृतीतील तारपा या पारंपरिक वाद्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या भिकला दिंडा यांच्या सांस्कृतिक योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचं कौतुक करत अशा लोककलावंतांचा सन्मान हा समाजासाठी अभिमानाचा विषय असल्याचं सांगितलं. उत्साहपूर्ण वातावरणात हा सन्मान सोहळा पार पडला. अलिबाग तालुक्यातील वरसोली बीच परिसरात पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली आहे. सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत ब्राऊन शुगर, गांजा आणि रोख रक्कम असा एकूण 3,18,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाई दरम्यान एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. लोणेरे हद्दीत एक खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यात पीडिता आहे पल्लवी प्रवीण मोरे. याच्यात आपल्याला आरोपी निष्पन्न झालेला आहे आणि त्याच्या शोधसाठी आपली क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशनची 4 टीम जे आपले संबंधित ठिकाण आहे त्या ठिकाणी त्याचा शोध घेत आहे त्याला अटक करण्यासाठी. पण तपासादरम्यान काही गोष्ट आहे ज्याची आपल्याला गोपनीयता ठेवायची आहे जोपर्यंत आरोपी अटक होत नाही. एकदा आरोपी अटक झाल्यानंतर आपल्या सोबत सगळी डिटेल शेअर केली जाणार आहे. मला याचीही जाणीव आहे की या विषयाबद्दल पीडित कुटुंबियाची आणि नागरिकांची भावना तीव्र आहे आणि मी आपल्याला हे खात्रीशीर सांगते की याच्यात आपला चांगले तपासादरम्यान पुरावे गोळा करून याच्यात चार्जशीट पाठवली जाणार आहे जेणेकरून आरोपीला सक्त शिक्षा होईल. आणि सोबतच आपल्या माध्यमातून मी नागरिकांना आणि पीडित कुटुंबियांना आवाहन करते की आपण या दरम्यान पोलीस यंत्रणा आणि तपासादरम्यान सहकार्य करा. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे तरुणांच्या 2 गटांमध्ये झालेल्या मारहाणीची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून वाद झाल्याची तसेच दारू पीत असताना हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत रॉडच्या साह्यानं मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये 2 तरुणांना मारहाण होताना दिसत असून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणातील संबंधित तरुणांचा शोध गुहागर पोलीस घेत असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून कोणती कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड पोलादपूर दरम्यान सांडवे टोल नाक्याजवळील सर्व्हिस रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय.
रस्त्याच्या कडेला ट्रक, ट्रेलर आणि इतर अवजड वाहने पार्क केल्याने दुचाकीस्वार, चारचाकी चालक तसेच पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। टोल नाक्यालगतच्या हॉटेल परिसरात दिवस रात्र उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने अनेक लहान मोठे अपघात घडल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। त्यामुळे बेकायदेशीर पार्किंग तातडीने हटवून नियमित वाहतूक नियंत्रण, दंडात्मक कारवाई आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीचा व वर्दळीचा महामार्ग मानला जातो। मात्र सध्या मुंबई गोवा महामार्गावर महाड ते पोलादपूर दरम्यान ठिकठिकाणी रस्त्याच्या लगतच सर्व्हिस रस्त्यावर अवजड वाहने पार्किंग होत असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे। त्याचबरोबर मोठे अपघात घडण्याची या ठिकाणी भीती व्यक्त केली जाते। आपण आज पाहू शकता, आपण आज मुख्य अशा वर्दळीचा चांडवे महाड पोलादपूरच्या मध्यभागी असलेल्या चांडवे टोल नाक्याजवळ आहोत। या ठिकाणी टोल नाक्याच्या लगतच सर्व्हिस रस्त्यावर अवजड वाहने रोज पार्किंग होत असतात। मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। रोज होत असलेल्या पार्किंगमुळे या ठिकाणी अनेकदा अपघात देखील घडले आहेत। तर या ठिकाणी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना रस्त्याच्या लगत असलेल्या अवजड वाहनांमुळे रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे मोठा अपघात घडण्याची या ठिकाणी भीती व्यक्त होत आहे। मात्र पोलीस प्रशासन याकडे पूर्णपणे कानाडोळा करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। चांडवे हद्दीतील टोल नाक्यालगत असलेल्या हॉटेलच्या शेजारी मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंग होत असून ही पार्किंग महामार्गाला लागूनच होत असल्यामुळे सर्व्हिस रस्ता देखील बंद होण्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे वाहतुकीस देखील मोठा अडथळा निर्माण झालेला आहे। आपण पाहू शकता, मोठ्या प्रमाणामध्ये अवजड वाहने ही या ठिकाणी रस्त्याच्या शेजारीच लावलेली आहेत। त्यामुळे महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना, वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्याचबरोबर अपघाताची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे वारंवार याबाबत तक्रार करून देखील पोलीस प्रशासन आता यावर कारवाई करणार का, असा आता सवाल उपस्थित होत आहे। देवेंद्र दरेकर, रायगड जिल्ह्यातील खारपाडा टोल नाक्यावर तब्बल 2 किलोमीटरपर्यंत वाहतुकीची कोंडी झाल्यानं वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। वाहनांच्या लांब रांगा लागल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। या पार्श्वभूमीवर मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले। टोल व्यवस्थापनाला जाब विचारत काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। त्यानंतर कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेत वाहन नियोजन करत रस्ता सुरळीत केला। याच दरम्यान कोंडीत अडकलेल्या एका रुग्णवाहिकेला देखील तातडीनं मार्ग मोकळा करून देण्यात आला। दरम्यान टोल व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळेच ही वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे। माणगाव तालुक्यातील देगाववाडी शेतकरी कुटुंबातील सुपुत्र रुपेश दिलीप गायकवाड यांनी भारतीय सैन्य दलात हवालदार म्हणून तब्बल 22 वर्ष सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्ती स्वीकारली। त्यांच्या गौरवपूर्ण सेवेनिमित्त माणगावच्या गांधी मेमोरियल हॉलमध्ये भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावलेल्या रुपेश गायकवाड यांनी सेवेतून निवृत्त झालो असलो तरी देशसेवा कायम सुरू राहील अशी भावना व्यक्त करत युवकांनीही आयुष्यातील काही वर्षे देशसेवेसाठी समर्पित करावीत असं आवाहन केलं। या कार्यक्रमाला कुटुंबीय, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी हवालदार रुपेश गायकवाड। मी भारतीय सेनेमध्ये 31 जुलै 2004 ते 31 जुलै 2026 असा 22 वर्षाचा गौरवशाली देश सेवेचा प्रवास करून आज मी रिटायर होत आहे। या प्रवासामध्ये खूप खडतर प्रवास होता, पण या प्रवासामध्ये माझ्या कुटुंबियाने, माझ्या आई वडिलांनी, माझ्या भावाने, माझ्या वहिन्याने आणि माझ्या पत्नीने आणि माझ्या मुलाने माझ्या पाठीमागे पाठिंबा दिला। त्यामुळेच हा खडतर प्रवास एकदम सुखद स्वरूपाने पार पडला। मी सर्वांचं, माझ्या कुटुंबाचं आभार व्यक्त करतो। त्यांचा जर का मला पाठिंबा नसता तर बहुतेक हा प्रवास पार करू शकलो नसतो। माझे वडील शेतकरी होते। शेती करून त्यांनी आम्हाला सर्वांना शिकवलं भावंडांना आणि योग्य मार्गदर्शन करून प्रत्येकाला प्रत्येकाच्या पायावर उभं केलं। आज मी युवा पिढीला एवढं सांगू इच्छितो की आपल्या जीवनामध्ये कुठल्याही मार्गाने देश सेवा केली पाहिजे। जरूर नाही त्यासाठी वर्दळ घातली पाहिजे। एक चांगलं नागरिक होऊन सुद्धा तुम्ही देश सेवा करू शकता। हेच माझं नवीन पिढीला सांगणं आहे। रत्नागिरी पोस्टल विभागाच्या स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत पावस उपडाकघराने अवघ्या 2 दिवसात तब्बल 1187 नवीन खाती उघडून उल्लेखनीय कामगिरी केली आहे। 30 आणि 31 जुलै रोजी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एका दिवसात 1001 खाती उघडण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं। मात्र नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे उद्दिष्ट ओलांडण्यात आले आहे।
डाकघर अधीक्षक श्री कुलकर्णी, सहाय्यक अधीक्षक श्री सरंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपडाकपाल विद्या साळवी यांच्या नेतृत्वाखाली पावस उपडाकघर आणि 9 शाखा डाकघरांच्या कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी केली। या विक्रमी कामगिरीबद्दल पावस उपडाकघराच्या संपूर्ण टीमचे विविध स्तरातून कौतुक होत आहे। संगमेश्वर तालुक्यात रॉयल ग्रुप कोकणच्या वतीने आयोजित सार्वजनिक लावणी आणि नांगरणी स्पर्धेत विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सहभाग घेतला। यावेळी त्यांनी थेट चिखलाच्या रानात उतरून बैलजोडीने जॉकी बनत नांगरणीचा अनुभव घेतलाय। गावठी आणि घाटी अशा दोन्ही प्रकारच्या बैलजोड्या त्यांनी स्वतः पळवल्याने उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली। राजकारणाबरोबरच ग्रामीण संस्कृतीशी असलेली त्यांची नाळ या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली। आमदार सदाभाऊ खोत यांचा हा वेगळा अंदाज उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय। चिखल नांगरी स्पर्धा रॉयल ग्रुप कोकण यांनी या ठिकाणी आयोजित केल्या। खऱ्या अर्थानं त्यांना धन्यवाद देईन की सर्जा राजाची माझी बैलजोडी म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही तिच्यावरती जीव वळून शेतकरी गावगाड्याचा टाकत असतो। आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून कोकणवासीय सुद्धा बैलांच्या स्पर्धा घेतो। कोकणामध्ये फळ लागवड नाही तर धनधान्य सुद्धा आम्ही या माझ्या नंदी बैलाच्या खांद्यावरती झू टाकून आम्ही काबाड कष्ट करतो, त्याच्यावर प्रेम करतो आणि कोकणातल्या खऱ्या अर्थानं 2 वेळच्या मुखात घास घालणाऱ्या या बैल राजाला महाराष्ट्राच्या समोर आणण्याचं काम या स्पर्धेच्या चिखल नांगरीच्या माध्यमातून झालेलं आहे। कोकणात सुद्धा शेतकरी बैल जतन करतो, प्रेम करतो, जपतो आणि त्याच्या खांद्यावर झूल टाकून शेती करतो आणि त्याचा उत्सवही साजरा करतो। हा एक मोठा संदेश या बैल नांगरीच्या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जात आहे किंवा गेलेला आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।